मेश्राम प्रॉपर पाचगावचाच आहे, पण काही कारणामुळे पोरींच्या शिक्षणामुळे आणि माझ्या आजारपणामुळे मी नागपूरला राहत असल्यामुळे पाचगावचे सरपंच श्री चेतनजी फटिंग यांनी माझ्या प्लॉटवर अतिक्रमण केलं आहे आणि मी वेळोवेळी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊनसुद्धा त्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही आणि आजपर्यंत तहसीलदार साहेबांनी स्पॉटवर येऊन कुठली इन्क्वायरी केलेली नाही आणि मी त्याच्यानंतर पाचगावच्या ग्रामपंचायतमध्ये श्री चेतन फटिंग यांना तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार गेलो असता त्यांनी सांगितलं की टॅक्स भरून टाका, तर मी टॅक्स भरण्याकरिता गेलो तर मला सरपंच श्री फटिंग यांनी शिवीगाळी केली का आणि अश्लील भाषेमध्ये माझ्याशी बोलणी केली का. त्याच्यानंतर त्यांनी मग काही गावकऱ्यांच्या मदतीने मी सहकार्य घेऊन ते कसं तरी टॅक्स भरलं, पण माझ्या प्लॉटवर जे अतिक्रमण आहे ते अजूनही ते खाली करण्यास नकार देऊन राहिले. मी वेळोवेळी ग्रामपंचायतला पत्र दिलं, तहसीलदार साहेबांना पत्र दिलं की हे अतिक्रमण काढण्यात यावे, पण याकडे कोणीही लक्ष देत नाही, सर्व दुर्लक्ष करतात आणि भूमी अभिलेख यांच्याकडे मला जाण्यास सांगतात, पण भूमी अभिलेखवाले म्हणतात की हा एरिया आमच्यामुळे मेन्शनच नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही मोजून देऊ शकत नाही का. पण मी जर ग्रामपंचायतमध्ये गेलो आणि जर सरपंचांना म्हटलं की हे माझं पत्र देण्यासाठी जर गेलो तर ते माझं पत्र असं उभ्यानं फेकून देतात का. तेव्हा माझी हीच नम्र विनंती आहे साहेब की माझ्या प्लॉटवर जे अतिक्रमण झालेलं आहे ते खाली करण्यात यावे आणि माझा प्लॉट मला देण्यात यावे. नियमाप्रमाणे जे काय आहे ते शासकीय नियमाप्रमाणे मी 30 वर्षाचे एकदम 22,500 रुपये भरलेले आहेत का. 22,000 रुपये भर दिया है मैंने. कहाँ भरे? ग्राम पंचायत में. क्या सरपंच? हाँ हाँ, तो खाली करने के लिए बोला तो वो मेरे को गाली देता है. क्या वो अश्लील बात बोलता है, वो तेरे से जो बनता वो कर लेना, क्या मैं तेरे को 7वें माले पे भेजूंगा, तेरे ऊपर मैं इज्जत दावा करूंगा,